सकाळी सकाळी गौरी अशी बाबांची दाढी ओढत होती, पण ती काही तिच्या हातात येत नव्हती. मस्त आज हरभऱ्याच्या पालाची भाजी करायला घेतली आईने. त्यासाठी बेसिक फोडणी दिली. त्यात थोडीशी हिंग, हळद, आलं लसणाची पेस्ट आणि धना पावडर टाकली. त्यात दाण्याचा कूट टाकला. भाजी छान उकळल्यानंतर त्यात चिंच टाकली आणि या भाजीला, ज्याला आम्ही ऑलरेडी बेसिनचं पीठ लावून ठेवलं होतं, ती टाकली आणि त्यानंतर मस्त नागलीच्या भाकरीवरती खाल्ली. सध्या सखी मस्त मामा म्हणायला लागली आहे, पण मी जेव्हा पण कॅमेरा ऑन करते मॅडम शांत होतात. दुसऱ्या दिवशी घरी आजीच्या वर्षश्राद्धाची पूजा होती, सो ती आटपली. मस्त नैवेद्य वगैरे केला. संध्याकाळी सखीने आजी आणि दीदीसोबत खूप मस्ती केली. दुसऱ्या दिवशी प्रवचनाचा कार्यक्रम होता आजीचा, सो तो आटपला. सगळं आवरलं म्हणून मला निखिल घ्यायला आला. आम्ही घरी यायला निघालो. सखीच्या अन्नप्राशनसाठी मी काही गोष्टी मागवल्या होत्या, त्या 8 दिवसांनी येणार होत्या. तो फायनली आला. मी त्या घेतल्या. घरी आल्यानंतर खूप थकली होती म्हणून मॅगी केली. सखीला तिच्या आजी बाबांकडे दिलं. ती खूप खेळली आजी बाबा आणि पप्पांसोबत. आणि या वर्षश्राद्धाच्या गर्दीमुळे मला 2 दिवस व्लॉग टाकता आले नाही, पण